करून देणारा चेंडू इथे मात्र करणने डिलिव्हर केला आणि इथे मात्र आपण पाहतोय की किरण यांनी केला आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की टाटा कंपाऊंड संघाला पडलाय पहिला मोठा धक्का. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की एक दमदार सुरुवात करून दिली आहे किरण यांनी आपल्या टीमला. एक अटॅकिंग खेळाडू, एक तोला मोलाचा खेळाडू आदित्य याला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात, चांगली सुरुवात. मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण पाहतोय की आमची तमाम पदाधिकाऱ्यांची टीम, कार्यकर्त्यांची टीम या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की विधानसभा अंधेरी पश्चिम विभाग जो आहे तिथं मात्र सातत्याने जनतेचे प्रश्न. यावेळेस अजून एक चेंडू. हा नक्की मला एवढंच म्हणायचंय, कदाचित रेश्मा ताईंनी दिलेलं ओआरएस ताकद दाखवू लागले. ओआरएस रेश्माताई. तर निश्चित स्वरूपाने इथं आमचे रमेशजी वांजळे साहेब खुश झालेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त केलेत. 1000 रुपये सनद साहेबांकडून तिसरा विकेट घेतली तर 1000 रुपये, हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये तर जरूर येतील. परंतु संजयजी कदम साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबर रमेशजी वांजळे साहेबांकडून देखील 500 रुपये आलेत. म्हणजे तब्बल 2000चा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळणारे गोलंदाज किरण. सर जीएसटी आपली. या जीएसटी तर लागू होणार आहे. तर बघा मित्रांनो, या 10x बॉलची मार्केट प्राइस 100 रुपये आहे, परंतु आता विकेट प्राप्त केले तर त्याची प्राइस 2000 होणार आहे. स्वाती मॅडम कडून 500 रुपये. स्वाती मॅडम, क्या बात आहे. स्वाती मॅडम यांच्याकडून देखील 500, म्हणजे तब्बल 2500चा चेंडू हातामध्ये हाताळतोय गोलंदाज किरण. विकेट घेतली जाणार का? पहिली हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेतली किरण पूर्ण करणार का मित्रांनो? हो 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 हो, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक. खूप चांगला स्ट्रोक. हॅलो प्रशांत सर, 2500 रुपये हवेत उडवले होते पण काही झेल करता आलं नाही. मला त्या 2500चा प्रश्न नव्हता, त्या 30% 750चा प्रश्न मला होता. जीएसटी पण आमचे गेले कॉमेंट्री बॉक्सचे. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी इथे मात्र किरण हाताळत आहेत, परंतु विरोधी संघ अर्थातच आपण पाहतोय टाटा कंपाऊंड संघ कुठेतरी तारेवरची कसरत करतोय. पावलं लुडबडलेत, परंतु तिथून मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न हा संघ जरूर करेल. ओ हो हो हो, कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय उजव्या हाताच्या गोलंदाजाकडून डावकर हाताच्या फलंदाजाला. हा स्वाभाविक चेंडू आहे मित्रांनो. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पाडणं, हलकासा चेंडूला बाहेर काढणं आणि फलंदाजाला अक्षरशः भांबित करून सोडणं, आणि हेच मात्र किरणने दाखवले. डॉट बॉल आलाय. खोला टाकला होता चेंडू, वेगवान चेंडू होता. बॅटीचा इनसाइड एज घे, चायनीज कट, लेमन कट आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल अजून एकदा पाहायला मिळतोय. आतापर्यंत मित्रांनो या षटकामधील 5 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केले त्या गोलंदाजाने. नाव आहे किरण. किरण साळके. राईट राऊंड द विकेट. गोलंदाजा मारा करतायत. आता आम्हाला सूचना आली की जे फिल्डिंग करते टीम ती छाया खानदेशी यांची आहे, महिला शाखा संघटक यांची. तर यस, निश्चित स्वरूपाने आपण त्यांचा देखील आभार व्यक्त करत घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने. 5 बॉल झालेले आहेत, शेवटचा बॉल अद्याप देखील शेष. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करतायत. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि याचबरोबर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती मात्र आलेल्या आहेत, त्या म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. एक चांगली सुरुवात, एक अप्रतिम सुरुवात, ब्रिलियंट स्टार्ट इथे मात्र आपल्या टीमला करून देतात किरण. असं म्हणतात ना मित्रांनो, एक चांगली सुरुवात तुमच्या विजयाचा अर्धा पल्ला पूर्ण करून देते. प्रशांत सर, आज सकाळपासूनच आपले दीपक कॅबल विजनचे दीपक सर यांनी उपस्थिती दाखवली आणि अजूनपर्यंत ते व्यासपीठावरती आहे, त्यांचा पण खूप खूप आभार आहे. मॅचचा पूर्णपणे ते आनंद घेत आहेत. कालच्या रात्रीमध्ये त्यांचा शुभागमन आपल्या व्यासपीठावरती आपण पाहिलं होतं आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे, कारण की ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबवरती थेट प्रक्षेपित केली जाते आणि एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही जेव्हा लाईव्ह यूट्यूबवरती प्रक्षेपण करता त्यावेळेला सर्वाधिक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तो म्हणजे नेटचा. आणि हा सर्वाधिक इम्पॉर्टंट फॅक्टर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केला गेला आहे, अर्थातच स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून प्रदान केला गेला, अर्थातच दीपक साहेब यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. काल चर्चा करत होतो माणसाच्या मूलभूत गरजा, अर्थातच शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं अन्न वस्त्र निवारा, परंतु सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईलला लागणारा डेटा हा सर्वाधिक मूलभूत गरजेचा विषय बनलाय. मॅच सुरू करायचा शिवप्रभात बॉयज. प्लीज मित्रांनो, तुम्ही भरपूर वेळ घेताय.
टायमर चालू आहे, कधीही पेनल्टीचा कॉल तुम्हाला येऊ शकतो. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय शिवप्रभात HMPS या संघाला सपोर्ट करण्यासाठी भरपूर सारे त्यांचे पाठीराखे इथे जुडले गेलेत. राईट मोर द विकेट नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज महेश आलेत. कमालीचा चेंडू टाकला गेला होता. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतोय आणि आता डावकुर हाताच्या फलंदाजाबरोबर अक्षरशः खेळलं जातंय की काय, कारण की मागील षटकामध्ये गोलंदाज किरण यांनी कमालीची गोलंदाजी केली. अक्षरशः कट करणारी त्याची गोलंदाजी कटकट करत होती डोक्यामध्ये फलंदाजासाठी. आणि आता मात्र महेश त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा हो 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 टप्पा पडल्यानंतर अजून एकदा चेंडू हातभर वळण घेतोय, वळसा घेतोय. बोटांमधले असलेली जादू आणि ही जादू मात्र अक्षरशः फलंदाजाला भ्रमित करून सोडते. बॅक टू बॅक इथे मात्र आपण पाहतो की फलंदाजाबरोबर अक्षरशः खेळलं जातंय की काय. कडे प्रश्न विचारले जात आहेत. आलेला प्रत्येक चेंडू काहीतरी नौपण घेऊन येतोय, कधी धीम्या गतीने तर कधी वेगाने. टप्पा पडल्यानंतर चेंडू कट होतोय यात शंका नाहीये आणि फलंदाज हा चेंडू मात्र समजू शकले नाहीयेत. कमबॅक करावा लागेल. अजून एकदा महेशची गोलंदाजी आता मात्र अक्षरशः कडे प्रश्न विचारतेत फलंदाज. आपण पाहतोय आकाश पूर्णपणे बीट झालेत आणि आकाश यांच्या विरोधामध्ये सलग 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये एनारोच्या माध्यमातून फलंदाज आकाश मात्र इथं बाद होत आहेत. मी मित्रांनो एवढंच सांगेल, कालपासून आपण पाहतोय की तब्बल 16 संघ काल खेळत होते, आज 16 संघ खेळत आहेत. परंतु जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं ना रमेश सर, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही टीमच्या पाठीशी सपोर्टर्स नव्हते. तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये सपोर्टर्स इथं मात्र पाहायला मिळतात शिवप्रभात HMPS टीम साठी. ओके, त्यांचे खूप खूप आभार जे सपोर्टर आले आहेत. सर मी सांगू इच्छितो की शिवप्रभात बॉईज जे आहे HMPS पुढे लिहिला असेल त्याचा फुल फॉर्म असा आहे की हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल. तब्बल ह्या संघामध्ये 9 खेळाडू असे आहेत की ते एका शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यामुळे आणि हा सामनासुद्धा आम्ही त्यांनी संजय कदम साहेबांना एक विनंती केली होती की साहेब आम्हाला एका शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि आम्हाला सुट्टी भेटणार नाही, एक्झाम चालू आहे, तर आम्हाला संडेला मॅच भेटेल का. आणि सरांनी सुद्धा लगेच सांगितलं की ठीक आहे. आणि सरांचे पण दोन्ही मुलं आहेत ते त्याच स्कूलमध्ये शिकत आहेत आणि त्याचा आज आपण इथे फायदा त्यांनी पूर्णपणे घेतला आहे हंसराज बॉईजने. कमालीचा चेंडू होता, इथे मात्र खोलात टाकला होता, ड्राईव्ह करून काढलाय चेंडूला. लॉंग ऑफच्या दिशेने एक रन कंप्लीट केला गेलाय. दुसरीसाठी संधी देणार नाहीयेत आणि या सिंगलने मात्र धावफलकावरती थोडीशी भर पाहायला मिळते आणि एकने मात्र धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 4च्या घरामध्ये. यस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे हे सर्व शिक्षक वर्ग असतील, त्याच्यामध्ये स्टाफ असू शकतो, कार्यकारिणी असू शकते आणि निश्चित स्वरूपाने ज्या प्रकारचा खेळ त्यांनी दाखवलाय कौतुकास्पद राहिलाय. पहिले आघाडीचे दोनही गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक वेगळा मेरिट प्रस्थापित करतायत. त्यांच्याकडे असलेली क्षमता पूर्णपणे ताकद पणाला लावत फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम जरूर करतायत आणि यामुळेच की काय आपण पाहतोय की संत गतीने चालणारी धावसंख्या 6च्या घरामध्ये जाऊन थांबते. स्कोर कार्डवरती आला लागल्यात 6 धावा. लोअर फुलटॉ चेंडू होता ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फेकून तर जरूर दिलाय. थोडेसे फंबल होत आहेत. फेकी बघा काय सुंदर दिली गेली आहे, एक पेक्षा जास्त का नाहीये. सिंगल प्राप्त होते, 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा स्कोर कार्डवरती 7 धावा या अंकित केल्या गेल्यात. 2 फलंदाज इथं मात्र बाद झालेत आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. रमेशजी एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की एकाच शिक्षण संस्थेमध्ये हे 9 जण काम करतात, परंतु ज्या प्रकारचा खेळ त्यांनी दाखवलाय अगदी मी तर असंच म्हणेन की प्रोफेशनल खेळाडूंना देखील लाजवेल गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी दाखवली. 7 धावा स्कोर कार्डवरती. सर त्यांच्याकडे मला वाटतं की याच्या एवढाच चांगलं मैदान आहे हंसराज मोरारजी स्कूलमध्ये. त्यांचा ओपन मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव चांगला आहे, त्यामुळे हा त्यांचा जो खेळ आहे तो आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे सराव अशाच प्रकारच्या खुल्या मैदानात झालाय, त्यामुळे त्या मैदानाचा त्यांना हॅबिट आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर या मॅच मध्ये ते करणार आहेत. येस येस सर. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तिसरा षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. यावेळेस मात्र आपण पाहतोय भाविन यांना पाहतोय. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज विशाल, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत फलंदाज अंकित. विशाल आणि अंकित स्ट्राईक वरती अंकित आहेत.
पहिला चेंडू वेगवान होता, लेग स्टिकच्या बाहेर होता, फक्त आणि फक्त दिशा दिली गेली, वेगाचा वापर. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे डीप फाईनच्या क्षेत्राकडे. 4 धावांसाठी इथे येतोय देखना चौकार. की कुठं कुठं जायचं पार्टीला हा सर्वाधिक मोठा प्रश्न पडलेला असेल, कारण की संध्याकाळी 1,00,000 रुपये हातामध्ये आल्यानंतर मी तर एवढंच म्हणेन की संपूर्ण महिनाभर अख्खी टीम पार्टी करेल एवढ्या धनराशी त्यांच्याकडे जमा होणार आहे. आणि प्रत्येक टीम प्लॅन करते. काल जे 2 संघ आले होते ते देखील प्लॅन करू लागलेत की एवढं मोठं प्राइज जिंकल्यानंतर कुठे कुठे जायचं. यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडीशी लाईन भरकटली गेली की काय म्हणावं लागेल. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंचांनी मात्र या चेंडूला दंडित करार दिलं गेलंय. वाईडच्या माध्यमातून एक धाव एक्स्ट्रा कार्डवरती स्कोअर कार्डवरती एक्स्ट्राच्या माध्यमातून ऍड होते. सिंगलने धावफलक थोडंसं हलते वधारते जाऊन मात्र थांबते 12च्या घरामध्ये. 12 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात. चांगली गोलंदाजी चालली आहे आतापर्यंत. आपण पाहतोय की कुठल्या प्रकारे मोठा फटका नाहीये, परंतु यावेळेस ऑन द नीज आलेत. व्हॉट अ टायमिंग, संपर्क अचूक. आणि इथे मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी देखना षटकार. जी ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की जेवढ्या ताकदीने इथे गोलंदाजी केली जाते तेवढ्याच ताकदीने फलंदाजी देखील केली जाते. म्हणजे जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच वेगाने बाहेर देखील गेला. म्हणजे जवळजवळ सांगायचं म्हटलं की फलंदाजांना आता कुठेतरी सूर गवसलाय की काय. कारण की मित्र असंच म्हणेन की आता दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे. जमीन अतिशय तळपली गेली आहे. विकेटवरती चेंडू पडला रे पडला, वेगाने बॅटीवरती येतोय आणि याच वेगाचा वापर हे फलंदाज जरूर करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा भाविन. ओव्हरपिच चेंडू होता पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 भरपूर लांब येतोय हा दणदणीत षटकार. ज्या ज्या वेळेला ओव्हरपिच चेंडू केले जात आहेत त्या वेळेला मात्र मोठे फटके खेळले जात आहेत. चला टीम मीटिंग नाही करायचं आहे. टीम मीटिंग शिवप्रभात. टीम मीटिंग नकोय मित्रांनो. चला चेंडू द्यायचा आहे, चेंडू. बॉल द्यायचा आहे. चला टीम मीटिंग नाही करायचं आहे. मित्र इथून टाकू शकतोस. कदाचित प्रशांत excited सर आहेत. एक्साइटेड आहेत मैदानात जाण्यासाठी. हा आणि काल 2 दिवसापासून अहोरात्र मेहनत करतात. 3 दिवसापासून ऍप्रिशिएट कौतुक करेन मी या तमाम पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं. त्यांनी जी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे भूमिका दर्शवली आहे यासाठी शब्द अपुरे आहेत. यांचा आपण एक विशेष आभार व्यक्त केलं पाहिजे. येस येस. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी देखील मैदानाच्या आत जावं, मी देखील लाईव्ह वरती दिसावं, मी Yes, देखील yes. युट्यूब वरती यावा. घरच्या घरी आपल्या टीव्ही वरती जो टीव्ही स्क्रीन लावला गेलाय वॉल वरती त्या वॉल स्क्रीन वरती मी देखील 2 मिनिटासाठी यावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हो आणि मी हे सांगू शकतो की मी लाईव्ह मध्ये दिसलो होतो. आणि हे स्वप्न साकारले गेले कुणामुळे तर ते म्हणजे संजयजी कदम साहेबांमुळे. कार्यसम्राट चषक 2025च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा युट्यूब वरती कव्हर केली जाते, परंतु यावेळेस डेंजर झोन वरती होते. बाल 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 बचावलेत. तर जरूर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा मात्र जाते 26च्या घरामध्ये. या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कमबॅक झालाय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, परंतु आता कमबॅक कमालीचा पाहायला मिळतोय. तर निश्चित स्वरूपाने बघा टेनिस क्रिकेट तर निश्चित स्वरूपाने ज्याची चर्चा चाललेली की मी तरी एका क्षणासाठी टीव्ही वरती आला पाहिजे आणि टेनिस क्रिकेट .in ने हेच हेरलं. आणि राहुल लोंढे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गेले आमच्या कॅमेरावरचं सुपर वर्क आम्हाला पाहायला मिळालं. त्यांनी लगेच राहुल लोंढे यांना कॅप्चर केलं आणि थेट प्रक्षेपित केलं 190 देशांमध्ये. कारण 190 पेक्षा जास्त देशांमध्ये युट्यूबला मान्यता आहे. सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की जो मेहनत करेल तो कुठे ना कुठेतरी त्याचं फळ भेटेल. त्याचप्रमाणे राहुल सुद्धा त्या लाईव्ह मध्ये कॅच झालेला आहे. म्हणजे त्या फळाचा मानकरी तो पण आहे. तो पण आहे जसा रोहन सालुंके झाला. यस निश्चित स्वरूपाने प्रत्येकाचा आपण आभार व्यक्त करत मात्र या मॅचला पुढे घेऊन जाऊया. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 26 धावा या अंकित केल्या गेल्यात.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौतुक करावं लागेल सर अंकित आणि विशाल मैदानाच्या सॉरी माफ करा, अंकित आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवतात आणि अंकितने मात्र प्रत्येकाचं मन हे अक्षरशः वेधलंय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की पहिले दोन गोलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये होते आणि रमेशजी सांगायचं म्हणलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थातच टाटा कंपाऊंड यांच्यातून भरपूर जोरात आवाज येत होता, परंतु भावीने चेंडू हातामध्ये घेतला आणि तो आवाज शांत झालाय. ओहो हो हो क्या बात आहे, लाजवाब चेंडू, फ्लायटेड चेंडू टाकला होता. रनआउटची संधी जरूर मिळाली आणि धावचित होणार का? हो यस 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 यस, अमोलला मात्र इथं मिळतं यश. डीजेच्या आवाजाला देखील या सपोर्टर्सने गप्प केलंय. डीजे विकेट पडला. थिंक पहिली धाव मात्र कंप्लीट करत असताना मात्र फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज तेजस मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. ज्या प्रकारे भारतीय रेल्वे आणि कोकण सावंतवाडीकडे जाणारी तेजस एक्सप्रेस ज्या वेगाने सोसाट्याने पळते त्याच वेगाने धाव फलकावरती येणार का? या ठिकाणी महिला उपविभाग संघटिका रंजनाताई पाटील ह्या उपस्थित झाल्यात, त्याबद्दल त्यांचा खूप खूप. तर अंकितच्या बॅटिंगमधून अजून एक मोठा तडाखा पाहायला मिळतोय आणि रंजनाताईंचं मात्र इथं व्यासपीठावरती स्वागत या षटकारांनी झालंय. त्याचबरोबर शिवा उडियार हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. यस निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने महिलाच्या पाठीशी एक कणखर भूमिका दर्शवणाऱ्या आमच्या रंजनाताई आमच्या व्यासपीठावरती आले, त्याबद्दल नक्कीच मी त्यांचा आभार व्यक्त करेल. भरपूर असे चेहरे आहेत जे मात्र सदैव महिलांच्या पाठीशी उभं राहत एक भक्कम ताकद बनू पाहत आहेत. महिलांचे प्रश्न, विद्यार्थिनींचे प्रश्न, तरुणींचे प्रश्न, त्याचबरोबर आपण पाहतो की काही महिला कामगार असतील ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची अडचण त्यांच्या समोर आली आहे त्या वेळेला मात्र त्यांच्या पाठीशी एक हक्काचा आवाज रंजनाताईंना जरूर पाहिलं गेलं. प्रशांत सर, आपण सर्व काही करत असतो पोटासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला जेवणाची जे सोय करतायत राजेश नारकर हे सुद्धा मैदानामध्ये आहेत. तर खूप खूप आभार राजेशजी नारकर साहेबांचा देखील आपण करूयात. तर पंचांचा इशारा इथे मात्र डेड चेंडू करार दिला गेलाय. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. येस बरोबर आहे. यस नारकर साहेब मात्र काही सूचना पोहोचवतात, अगदी योग्य पद्धतीने पोहोचवतात, कारण की जी गोष्ट खरी आहे ती स्पष्टपणे बोलली. सर मी तेच सांगतो की कदम साहेबांनी प्रत्येकाला एक एक हिरा शोधून घेतलाय की त्याला जबाबदारी दिली आहे. त्याच प्रकारे आपले राजेश नारकर सुद्धा आहे, मया शिंदे आहे, मैदानात सातत्याने काम करतायत आणि विकेट बाद झालाय मला वाटतं. यस यस फलंदाज बाद, अमोलला मिळतंय यश. फलंदाज बाद होतोय आणि मोठी सफलता इथे मात्र अकाउंट मध्ये ऍड केली गेली आहे. जो फलंदाज मैदानच्या आतमध्ये गोलंदाजांचा कर्दन काळ बनू पाहत होता त्या अंकितला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. नाव आहे गोलंदाज अमोल, लक्षात राहू द्या. तर पाहू शकता आता मात्र ज्या प्रकारे IPL ला एखादा फलंदाज आतमध्ये आला की त्याच्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग जेव्हा ओरडतात त्यावेळेला मात्र तो साऊंड दाखवला जातो डीबी मध्ये किती डेसिबल आहे. परंतु इथं जर का आपण पाहतो ना टाटा कंपाऊंडचा आवाज हा प्रत्येक ओव्हर मध्ये एवढा आहे की मी तर असंच म्हणेन की डीजेलला देखील त्यांनी फेल केलंय. माफ करा, शिवप्रभातचा जो आवाज आहे ना तो अक्षरशः डीजेला देखील फेल करतोय. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. हवेमध्ये चेंडू टोलवलाय जरूर, क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. महेशला मिळते दुसऱ्यांदा यश. कॅच कंप्लीट केली जाते आणि अमोलच्या नावावरती एक विकेट ऍड केला जातोय. हात वरती आलाय 500 रुपये. आणि बघा दीपक सरांकडून 500 रुपये तर मिळतीलच, त्याचबरोबर संजयजी कदम साहेब यांच्याकडून देखील 500 रुपये मिळणार आहे आणि रमेश वानलेंकडून पण. येस रमेशजी वांजळे साहेबांकडून देखील
1500 रुपयांचा हा असणार आहे. हीच संधी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज किरणला प्राप्त झाली होती. किरणने मात्र तिचं सोनं केलं नाही, परंतु आता शेवटच्या चेंडूवरती षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. या शेवटच्या षटकामध्ये या संधीचं सोनं केलं जाणार का? एक बॉल बाकी आहे, एक सॉरी. बॉल. या शेवटच्या बॉलवरती संधी पूर्ण केली जाणार का? फुलटॉ चेंडू ऑन स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप वेगाने टोलवला आहे. क्षेत्ररक्षक कमालीचं रक्षण, खूप चांगले एफर्ट्स दाखवत आहेत. 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्या जात आहेत. तिसरीसाठी कॉल दिला गेला. तिसरी धाव कंप्लीट होणार का? परंतु तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र होत आहेत बाद. मित्रांनो, धावा मात्र अंकित केले गेलेले आहेत. त्या म्हणजे 34 34 34 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि अक्षरशः टाळ्यांच्या कडकडाटामध्ये इथे HMPS टीमचं स्वागत केलं जाते त्यांच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून आणि अक्षरशः त्यांचं पॅव्हलियन गजबजलंय. तर पुढची मॅच शीतला देवी बॉईज आणि सेंट जोसेफ. शीतला देवी बॉईज सेंट जोसेफ टीमचे कॅप्टन या लवकर टॉस साठी. चला नवीन बॉल द्यायचा पंचांना. शीतला देवी बॉईज सेंट जोसेफ, चला लवकर टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो मी तुम्हाला. यस, कुठल्या टीमचा कॅप्टन आलाय? शीतला देवी बॉईज, चला टीम कॅप्टन यायचे आपण, कारण की सेंट जोसेफ टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. सेंट जोसेफ दीपक सरांना मी विनंती करेल, दीपक सनद साहेब शाखा प्रमुख यांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. शीतला देवी बॉईज आणि सेंट जोसेफ. शीतला देवी बॉईजचे कर्णधार यायचं आहे. आलाय का शीतला देवी बॉईज कॅप्टन? तर शीतला देवी बॉईज आणि त्याचबरोबर सेंट जोसेफ टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. तर सनद साहेबांना मात्र विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करून घ्यायचा आहे. महेश सर, महेश शिंदे, टेट्रापॅक दाखवायचे सोबत, फोटो सोबत. तर चला सामन्याला करूया सुरुवात. पहिल्या सत्राचा झाला खेळ समाप्त आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो की 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय टाटा कंपाऊंड या टीमसाठी, अर्थात HMPS शिव प्रभात यांच्या माध्यमातून. तर बघूयात या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाणार का. पहिले षटक घेऊन आलेत गोलंदाज दीपक यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. तर स्ट्राईकवरती आहेत ओपनिंग पेअरच्या रूपामध्ये राकेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत फलंदाज मंगेश. उजव्या हाताचे फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय. पंचांचा इशारा इथे मात्र सिग्नल ऑन झालेला आहे. सामन्याला होते सुरुवात. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की शॉर्ट थर्ड मॅन, त्याच्यानंतर पॉइंट, त्याच्यानंतर कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, मिड ऑफ असेल, मिड ऑन असतील आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग रिझन आणि शॉर्ट फाईनला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय की गोलंदाजीचा अटॅक हा हलकासा ओव्हरपिच असणार आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक हे तैनात केले गेलेत, डीप मिड विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि एक डीप. प्रसाद झगडे इकडे यायचं, एक मिनिट. प्रसाद झगडे आणि सेंट जोसेफ कर्णधार.
हवेमध्ये चेंडू होता, संधी निर्माण झाली होती बॅटीच्या आउटसाइड एज. प्लीज खेळाडूंना विनंती असेल, पंच आहेत, पंच निर्णय देतील. ठीक आहे. तर आपण पाहू शकता रेश्माजी राजन यांच्या माध्यमातून मात्र दोन्ही टीम्सला 11-11 12-12 टेट्रा पॅक ORS चे दिले जातात. मॅच चालू आहे. तर चला प्लीज थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो, वेळ कमी आहे आपल्याकडे. आय थिंक शूज चेंज करतायत. कदाचित शूज फाटलाय की काय. रमेश सर, इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये एक असा प्रकार व्हायचा जिथे शूजची मार्केटिंग करण्यासाठी एक फुटबॉल प्लेअर विदाऊट त्याचे लेस बांधता तो प्रॅक्टिस सराव करायचा. आणि काय व्हायचं की जे प्रेक्षक वर्ग होते ना त्या शूजकडे पाहिजे की अरे हा खेळाडू विदाऊट लेस बांधता फुटबॉलची प्रॅक्टिस करतोय, नक्की चाललंय काय, आणि सर्वांची नजर त्या सुटलेल्या लेसकडे असायची. आणि हाच एक चर्चेला उधाण आला त्या काळामध्ये 90s 80sच्या टायमिंग. आय थिंक त्यावेळेला एवढं उधाण आलं की नक्की विदाऊट लेस हा खेळाडू प्रॅक्टिस का करतो. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावरती अभ्यास झाला, विविध सोशल मीडियावर विविध पुस्तकांच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून मात्र चर्चा झाली. स्कोर आपण पाहतोय, स्कोर कार्डवरती फक्त एकच झाले, पहिलाच बॉल पडलाय. तर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरण असं आलं की ते शूज 2 बॉल झालेत, दुसरा बॉल डॉट आलाय. तर ते शूज मॅरेडोना यांनी घातले होते आणि ती शूजची मार्केटिंग होती. आणि त्या शूजला एवढं विकलं गेले, एवढी खपत झाली की षटकार आला सर, षटकार आला. ₹500 आलेले आहेत. यस, निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की ₹500 प्राइस मात्र दिलं गेलंय. अजून एक मोठा फटका. वा 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 वा, क्या बात आहे. खूप देखना स्ट्रोक होता, अप्रतिम टायमिंग होतं, स्टाईल, नजाकत सर्व काही पाहायला मिळालं आणि धावा देखील तेवढ्याच मोठ्या पाहायला मिळाल्या. सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंगेश उभे असा एक फलंदाज आहे की त्याला खराब चेंडू टाकला तर ग्राउंडच्या बाहेरच जाईल. मी खूप मॅचेस त्याच्या पाहिल्या आहेत. तो आमच्या संघातूनच खेळतो, म्हणजे मुंबईत नसून तर आमच्या गावचा तो उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि नॉन स्ट्राईकला आहे ते माझे बंधू राकेश वांजले आहेत. अरे वा, क्या बात आहे. एक भाऊ तिकडे मचवतो, एक भाऊ इकडे मचवतो. यस, कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, निश्चित स्वरूपाने A1 जोडी मात्र आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु कौतुक करावं लागले षटकाराचं, ज्या प्रकारे तुम्ही त्या खेळाडूची स्तुती केली. एक चांगल्या दर्जाचा हा फलंदाज आहे आणि तो दर्जा त्यांनी मात्र इथे निश्चित स्वरूपाने प्रस्थापित केलाय. राईट ओव्हर द विकेटचा मारा दीपक यांचा चालू आहे, परंतु 2 मोठे फटके त्यांच्या विरोधामध्ये खेळले गेलेत. तिसरा षटकार येणार का मित्रांनो? आणि हो, यस 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 यस, आकाशाला गवस्ती घालणारा लांबच लांब षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रशांत सर, तुम्हाला मी आठवण करून देतो, मानगाव मध्ये सामने चालू होते आणि आम्ही मंगेशची बॅटिंग बघायला गेलो. त्यांनी लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते. त्याची कुठेतरी मला आठवण करून देत आहे शिवप्रभात HMPS. 5 चेंडूत 5 षटकार त्यांनी मारले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना ओपन मैदानाचा खूप अनुभव आहे. बघा, त्याची ध्येय बोली भरपूर काय सांगून जाते, त्याची खेळण्याची पद्धत भरपूर काय बोलून जाते आणि ज्या प्रकारचे तो स्ट्रोक्स खेळतोय यावरून हे सर्व काय सिद्ध होतंय की एक मोठ्या दर्जाचा फलंदाज आहे आणि तो दर्जा मात्र त्याने दाखवलाय. सलग 3 चेंडू 3 षटकार, ₹500 मानकरी तो ठरलेला आहे. हो, चला अजून एक तोहफा कबूल कीजिए जनाब. मी तुम्हाला बोललो होतो ना प्रशांत सर की 5 षटकार मला त्याच्या आठवण आहेत. 5 चेंडूमध्ये 5 षटकार. एक षटकार बाकी आहे. मला वाटतं की चेंडू किती बाकी आहेत? ओव्हर झाले आहे.
जर मला वाटतं अजून 2 चेंडू ओपनिंग स्ट्राईकला आला असतं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार बघायला आपल्याला भेटले असते. युवराज सिंगची आठवण करून दिली असते मंगेशनी. तेवढ्याच ताकदीचा तो खेळाडू आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टामध्ये येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. जवळजवळ आपण पाहतोय की 70% धावा इथे गोळा केल्या गेल्यात आणि अवघ्या 10 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आलेले आहेत, फलंदाज राकेश. तर बघूयात राकेश काय करतील. तर चला तेजस लवकर सुरुवात करायची. नवीन गोलंदाज तेजस आलेत बॉलिंग मार्क वरती. तेजस चला प्लीज लवकर विनंती असेल. तर जवळजवळ आपण पाहतोय की 25 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. अवघ्या 10 धावांची आवश्यकता असलेल्या येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये तेजस हे षटक कशा प्रकारे हाताळतील. हो, फ्लायटेड चेंडू इथे मात्र टाकला गेलाय आणि आतापर्यंत आपण पाहतोय तो पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय निर्धाव टाकला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. डीप पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक त्याला मात्र आत आणलं गेलंय. इथे मात्र आपण पाहतोय मुख्य समोर. व्यासपीठाच्या दिशेने षटकार आणि इथे मात्र आलाय षटकार. प्रशांत सर, मी सांगू इच्छितो की हे दोन्ही प्लेयर्स असे आहेत की तुम्ही थोडा जरी खराब चेंडू टाकला की सीधा ग्राउंडच्या बाहेर आहे. म्हणजे टप्प्यात आला की कार्यक्रम झाला. कार्यक्रम झालाच आणि हाच कार्यक्रम दाखवलाय. दाखवत आहेत. दोन्ही ताकदीचे खेळाडू आहेत. बघा, मी तर एवढंच म्हणेन की राकेश 1000 पासून 4 फुटांवरती मुकलाय. हा चेंडू अजून 4 फूट पुढे पडला असता तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी होतं. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला फटका इथे मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली गेली. इथे मात्र आपण पाहतोय बॉडी लँग्वेज 4 4 4 4 4. खेळाडूंनी कुठेतरी खांदे टाकलेत की काय.